इतक्या वर्षांनी मला आज समजलं की मला एक भाऊ सुद्धा आहे. हाय, मी समृद्धी. थांबा थांबा, भावाची स्टोरी तर सांगणारच आहे. त्याआधी मी एवढी पोटॅटो सारखी का दिसते त्याचं रिझन म्हणजे मी घरी आल्यापासून इतकं गोड खाते की त्याला लिमिटच नाही. त्यात डॉक्टर मॅडमनी मस्त डब्बा भरून गुलाबजामुन पाठवलेत. आता यातले गुलाबजामुन येता जाता 8-10 तर मी असेच हडप केले. आणि आज ब्रेकफास्ट मध्ये मम्मीने मस्त डोसा आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती. म्हणजे आमच्या शेजापाजाऱ्यांची दुपारची झोप चालली होती आणि इकडे मी ब्रेकफास्ट करत होते. एनिवेज, आज ना उद्या माझ्या भाऊकीची आणि गावकीची नजर तर लागणारच आहे. त्यामुळे डॉक्टर मॅडमनी आधीच ईव्हीलाय बनवलं होतं आणि ते माझ्यासाठी पाठवून सुद्धा दिलं. आणि आज मला माझ्या बर्थडेचं गिफ्ट सुद्धा मिळालं. म्हणजे ऍक्च्युअल सरप्राईज तर आता आहे. सी, इतके सुंदर फोटो प्रिंट केलेत आणि त्याचसोबत हँगिंग लाईट सुद्धा आहे. आणि हे सगळं मी माझ्या रूम वरती डेकोरेट करणार आहे. चला, बर्थडे गिफ्ट तर एकच नंबर आहे. त्यानंतर मला जायचं होतं पप्पांसोबत नर्सरीमध्ये. आम्ही गेलो होतो ते म्हणजे फ्रूट प्लांट्स घेण्यासाठी. बट भाई साब, इकडे इतकी व्हरायटी होती ना की अर्धा टाइम तर माझा कन्फ्युजन मध्येच गेला. मस्त असे प्लांट्स घेऊन आलो आणि त्यानंतर घरी आल्यावर दिवसभरातला हा माझा 8वा आंबा आहे. म्हणजे आजकालचं माझं असं रुटीन चाललंय की भूक लागली की आंबा खावा, कंटाळा आला की आंबा खावा, मम्मी ओरडली की आंबा खावा. आणि ऑनेस्टली आंबा म्हणजेच माझं जेवण चालू आहे. त्यानंतर मी इव्हिनिंगला पप्पांसोबत शेतात गेले आणि शेतात गेल्यानंतर मला समजलं की हे आहे आमच्या पप्पांचं पोरग, म्हणजे माझा भाऊ. आणि ह्याला मी बोकड म्हणले तर पप्पांना एवढा प्रचंड राग आला ना, तेव्हा मला समजलं की माझ्यापेक्षा हे त्यांच्या जास्ती जवळच आहे. आणि सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग म्हणजे याचं नाव त्यांनी ठेवलंय ते म्हणजे राजा. एनिवेज, तुमचा लाडका मुलगा तुमच्याकडेच ठेवा म्हटलं आणि कुठं बाहेर पडली आणि मला भूक लागली नाही असं होतच नाही. आता शेतात गेले होते, इथं काही खायला मिळालं नाही म्हणून मस्त अशी जांभळं खात बसले होते. तर इकडे बघा, जिमीला सुद्धा जांभळं खायची होती, सो तिला सुद्धा जांभळं दिली. आणि चला, आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर.